रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. माऊली ज्ञानोबा यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 22व्या क्रमांकाची ही ओवी आज आपण चिंतनासाठी निवडली आहे. गेली 10 दिवस आपण याच ओवीच्या अगोदरची ओवी म्हणजे 21व्या क्रमांकाची ओवी जे नवरात्राच्या निमित्ताने आपण आदिशक्तीचं वर्णन करण्यासाठी त्या ओवीचा एक आधार घेतला होता. ती ओवी म्हणजे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया या ओवीवर आपण नवरात्राच्या निमित्ताने चिंतन केलं. आणि काल नवरात्र आणि दसरा या 10 दिवसाचं चिंतन आपलं संपलं. आणि मग आजपासून दुसऱ्या एका श्लोकावरती दुसऱ्या एका ओवीवरती चिंतन करण्यासाठी एक ओवी घेण्याचं, समोरची कुठली तरी एक ओवी घ्यायची. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या ओवीनंतरच शारदेचं नमन केल्यानंतर, सरस्वतीचं नमन केल्यानंतर लगेच जी 22व्या क्रमांकाची माऊलींची जी अत्यंत गोड अशी ओवी आहे, अत्यंत महत्त्वाची अशी ओवी आहे, जी सद्गुरूचं वर्णन करणारी ओवी आहे, ती ओवी आज मुद्दामून मी चिंतनासाठी इथे घेतली आहे. ही ओवी सोडून मला कुठे जाताच आलं नाही. माऊली ज्ञानोबा या ओवीतून मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू अशा प्रकारचं वर्णन या ओवीतून करतात. माऊलींची ही स्वतंत्र व्याख्यानामधली ओवी आहे. कारण ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद झालाय त्या श्लोकावरचं भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसतंय. पण काही ठिकाणी माऊलींचे स्वतंत्र असं जे व्याख्यान आहे त्या प्रकारातली ही ओवी आहे. अध्यायाच्या प्रारंभी माऊलींनी गणेशाचं वर्णन केलं, सरस्वतीचं वर्णन केलं आणि आता माऊली या 22व्या क्रमांकाच्या ओवीतून आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचं, सद्गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन त्या ठिकाणी करतात. माऊली असं म्हणतात की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसारपूर. या संसारपुरातून, या संसार सागरातून मला ज्यांनी तारलं, मला ज्यांनी तरुण नेलं, असे श्री सद्गुरु मी माझ्या हृदयस्थ केले, माझ्या हृदयी ठेवले, माझ्या मनात ठेवले, त्यांना हृदयात जागा दिली. शब्द खूप महत्वाचे आहेत. माऊली ज्ञानोबा या ठिकाणी मज हृदयी सद्गुरु असं म्हणतात. म्हणजे माझ्या हृदयामध्ये मी सद्गुरूला बसवलं. का बसवलं? कारण जेने तारिलो हा संसारपूर, या संसारपुरातून मला त्यांनी तारलं म्हणून मी त्यांना माझ्या हृदयात बसवलं. गंमत अशी आहे, संसारपूर म्हणजे नेमकं काय? संसारपूर म्हणजे काय? नागपूर, रहमतपूर, महिमापूर, मिर्झापूर, जबलपूर तसं संसारपूर? संसारपूर म्हणजे जिथे पाप आणि पुण्याचं, जिथे आणि पाप आणि पुण्याचा जिथे पूर आहे, जिथे सुख आणि दुःखाचा पूर आहे, त्याला संसारपूर असं म्हणावं. मुळात संसार म्हणजे काय?
संसार म्हणजे काय? मुलं बाळ, लेकरं बाळ, घर दार, शेती वाडी, नोकरी शोकरी, धंदा, एवढ्यापुरतं सीमित संसार आहे का? काही लोक म्हणतात ना, आम्ही संसार सोडला. संसार सोडला म्हणजे तुम्ही काय केलं? बायको सोडली, मुलं सोडले, घर सोडलं आणि कुठेतरी जाऊन बसलेत म्हणजे संसार सोडला का? संसार तसा सुटत नसतो. आपण संकुचित विचारानं संसार या शब्दाची व्याख्या करतो किंवा आपल्याला समजलेला जो संसार शब्दाचा अर्थ आहे तो परिपूर्ण नाही असा त्याचा अर्थ होतो. संसार याचा अर्थ असा आहे, जन्मापासून मरणापर्यंत जे सरकत राहते ना त्याला संसार म्हणा. साधी आणि सोपी अशी व्याख्या आहे. जन्मापासून मरणापर्यंतचा जो कालावधी आम्ही जगतो त्याला संसार असं म्हणा. आणि हा संसार प्रत्येकाला लागला आहे. आणि या संसारामध्ये पाप पुण्य, सुख दुःख, शांती अशांती, स्थिर अस्थिर, चल अचल ह्या सर्व गोष्टी येतात. मी का सांगतो आहे, ओवीमध्ये संसारपूर असा शब्द आला आहे आणि मग जसं पुण्य आणि पाप मिळून संसार आहे. बरं मला एक सांगा, पुण्य चांगलं की पाप चांगलं? पुण्य चांगलं. स्वाभाविक आहे, कोणाचंही उत्तर तेच राहील की पुण्य चांगलं. पण मी सांगू का, पापापेक्षा पुण्य बरं चांगलं नाही. तुम्ही मला थोडं विचित्रच सांगताय. हो, विचित्रच आहे. पुण्य हे पापापेक्षा बरं आहे, परंतु पुण्यापेक्षा आणखी दुसरं काहीतरी बरं आहे, त्याला कृतार्थता असं म्हणतात. तुम्हाला सांगू का, पापी लोक संसारपुरामध्ये संसार सागरामध्ये बुडतात. जसं दगड प्रवाहामध्ये फेकला तर तो बुडतो. पापी वैदिक कर्म न मानणारे, संताला न मानणारे, देवाला न मानणारे असे जे असतात ते पापी बुडतात, संसार सागरामध्ये बुडतात. मी का सांगतोय इथे संसारपूर आणि जेने तारिलो हा शब्दाला म्हणून मी सांगतोय. मग बुडणारे कोण? पापी. बर, मग पुण्यवाना बाबतीत तुमचं काय मत आहे असं विचारलं तर? पुण्यवान बुडत नाही हे खरं आहे. पुण्यवान तरतात. मग चांगलं आहे ना तरतात. अरे पण तरुण फायदा काय आहे? मला सांगा, दगड बुडतो, झाडाचा पाला पाचोळा जो असतो तो नदीमध्ये तरंगतो, इकडून तिकडून उगाच वाहत जातो. फायदा काय? पुण्यवान या संसार सागरामध्ये तरतो, पण संसार सागर पार करून जातो का? नाही. म्हणून मी सांगितलं, पाप्यापेक्षा पुण्यवान बरा, पण पुण्यवान चांगला असं म्हणता येत नाही. पुण्यवानापेक्षाही दुसरं काहीतरी आहे. ते आहे सद्गुरूची कृपा होऊन कृतार्थता झालं की खऱ्या अर्थानं त्याला श्रेष्ठ म्हणता येईल. म्हणून तर माऊली म्हणतात ना, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. गंमत अशी आहे, मी जसं म्हटलं की पुण्यवान तरतात. पुण्यवानामध्ये कोण येतं? अहो, इंद्र चंद्र ब्रह्मा हे सुद्धा पुण्यवानामध्ये येतात, पण संसार सागरातून पार होत नाही. संसार सागरामध्ये बुडत जरी नसले तरी तरतात, पण पार होत नाही. मग पार कोण होतं? पार तेच होतात ज्यांना सद्गुरूची कृपा झाली, ज्यांनी सद्गुरू आपल्या हृदयस्थ केले, ते पार होतात. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. गंमत अशी आहे, संसारामध्ये
संसारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी बोलून गेलो तो अस्थिर आहे, स्थिर नाही, चल आहे, अचल आहे. काय असेल संसार एका जागी आहे का? हो, तुमचं आमचं जीवन एका जागी आहे का? आज इथे उद्या तिथे, आज इथे उद्या तिथे. आज आम्ही हा वेश घातला, उद्या आम्ही वेगळा वेश घालू, परवा आम्ही वेगळा वेश घालू. आज आम्ही वेगळं काही जेवतो, उद्या आम्ही वेगळं काही जेवण करू. आमचं असं स्थिर असं काहीच नसते. आमचं स्थिर असं काहीच नसते. मला एक अभंग आठवतो बघा. देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहलो. करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो. पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो. हा देश माझा नाही, हा वेश माझा नाही, मी सहज फिरत आलो. हा देश हा शब्दाचा अर्थ असं घेऊ नका भारत, पाकिस्तान, बांगलादेश असं नाही. पूर्वी नदी पार झाली की देश बदलला असं म्हणायचं. म्हणून पूर्वीचं ज्योतिषशास्त्र आणि आताचं ज्योतिषशास्त्र कालानुरूप त्याचे भविष्याचे संकेत बदलतात. पूर्वी परदेश गमन हा शब्द ज्योतिषामध्ये आलेला आहे. माझा ज्योतिषशास्त्राचा एवढा अभ्यास नाही, पण जेवढं काही मी ऐकलं वाचलं त्यावरून सांगतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये परदेश गमनाचा योग आहे असं त्यावेळी ज्योतिषी सांगायचे कुंडली बघून. मग परदेश गमन ते कशाला म्हणायचे? ते काहीतरी त्यांच्या व्याख्या ठरलेल्या होत्या. या नदीच्या पलीकडे गेला की देश बदलला, या डोंगराच्या पलीकडे गेला की देश बदलला, किंवा एवढे कोस अंतर झालं की देश बदलला. पण तीच व्याख्या आजच्या काळात चालणार नाही. आज इथून जर अमेरिकेला गेला तरच परदेश गमन आहे. मग ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे का? त्या व्याख्या आपल्याला त्या पद्धतीने कालानुरूप त्याची संगती लावावी लागेल. तसं या ठिकाणी देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो म्हणजे माझं काही स्थावर नाही बाबा. हेच माझं घर आहे, हेच माझं कुटुंब आहे. हे जरी दिसत असलं तरी हे माझं गाव आहे. उद्या मी या गावातून त्या गावात येईल. आज मी हे कपडे घातले, उद्या ते कपडे घालत. अरे कशाला? दुसऱ्या जन्मात जर गेलो आणि मी उद्या जर म्हैस बनलो, रेडा बनलो, डुक्कर बनलो, कुत्रा बनलो, तर मी हे कपडे घालणार का? सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की हा देशही नाही, हा वेशही नाही, माझं नावही मला नाही. आज माझं नाव जर सुधीर आहे, पुढच्या जन्मात माझं नाव सुधीर राहील. बरं, माझ्या या सुधीर नावाला मी मानव जातीतच जन्माला येईल असं सांगता येईल का? मी संसारपूर या शब्दाचा विस्तार करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडतो आहे की देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी. कोणावर सत्ता करायची? सत्ता करायला आहे कोण? अरे गाव घर दार तर सोडाच, इंद्रियावर तरी आपली सत्ता आहे का? इंद्रियावर जर सत्ता असती तर आताच मला चष्मा लागला असता का? माझ्या डोळ्याला मी सांगितलं असतं ना, अरे डोळ्या, तुझी दृष्टी तू कुठे घेऊन चालला आणि का घेऊन चालला? माझी सत्ता माझ्या डोळ्यावर असती तर डोळ्याने माझं ऐकलं असतं. ज्या अर्थी डोळ्याने मला दिसत नाही किंवा कमी दिसते, मला चष्मा लावावा लागतो, याचाच अर्थ या डोळ्यावरती सत्ता माझी नाही. नाही का? 1 किलोमीटर पायी गेलं की पाय दुखतात का? पाय माझे आहेत. मग पायाला मी सांगायला पाहिजे, अरे का दुखतोच? 10 किलोमीटर पायी जायचं आहे. नाही ना. पायावर माझी सत्ता नाही, डोळ्यावर माझी सत्ता नाही. 50 गेली ते कानाने कमी ऐकू येते, कानावर माझी सत्ता नाही, वाचेवर तर नाहीच नाही. बोलून येते, तोंडातून निघतेच ना. आणि मग निघाल्यानंतर बोलल्या जातं, असं बोललं नसतं तर बरं झालं असतं. का? अरे तुझी कमांड अँड कंट्रोल आहे ना. सर्व इंद्रिय जर तुझ्या कमांड आणि कंट्रोलमध्ये आहे तर ते तुझं ऐकत नाहीत का? नाही ना. तोच घोळ आहे.
महाराज जे म्हणतात ना, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तेही कैसे मोकलिलो. डोळे, हात, कान, पाय हे इंद्रिय सुद्धा माझ्या ताब्यात नाही. यालाच तर संसार पुरस म्हणतात. मग स्वतःचे इंद्रियही आपल्या ताब्यात नाही तर बाकी संसाराचा गाडा वेगळाच हो. एर वावघा पसारा उगीच म्हटलंय का? एर वाऊगा पसारा त्या कारणानेच एर वाऊगा पसारा म्हटलं. किंवा माऊलींच्या भाषेत जर सांगायचं झालं तर, एरती माईके दुःखाची जाणीती, एरती माईके दुःखाची जाणीती, नाही आधी अंती अवसानी, नाही आधी अंती अवसानी, नाही आधी अंती अवसानी. अर्थात हे आपलं काहीही नाही. या संसारपुरामध्ये जे आपण बद्ध झालो आहोत, आपल्याला जो संसाराचा बंध लागला आहे, हा बंध जर जायचा असेल, हा बंध जायचा असेल तर आपला संबंध संतांशी, सद्गुरूंशी यायला पाहिजे. संतांशी, सद्गुरूंशी संबंध आला की हा बंध नाहीसा होतो. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की मला या संसारपुरातून सद्गुरू निवृत्तीनाथांचा संबंध आल्यामुळे माझा हा बंध तुटला. बंध तुटला की संबंध येतो आणि तो गुरूंचे संबंध आला. आणि म्हणून असे गुरु, असे श्री गुरु, असे सद्गुरू ज्यांनी मला या संसार सागरातून तरुण नेलं, त्यांना मी माझ्या हृदयी स्थान दिलं. मज हृदयी सद्गुरू, मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो संसार गुरु. 3 गोष्टी मी सांगितल्या होत्या. दगड बुडतो, वाळलेली पानं तरंगतात, दगड सुद्धा समुद्राच्या पार किंवा नदीच्या पार त्या ठिकाणी जात नाही, तो बुडतो. पानं सुद्धा पार जात नाही, उगीच वाहत जातात, तरतात पण वाहत जातात, कामाचं नाही. मग कामाचं काय आहे? इष्ट काय आहे? महत्वाचं काय आहे? प्रधान काय आहे? याचा जर विचार केला तर बुडणं तर कामाचं नाहीच नाही, तरणही कामाचं नाही. पण कामाचं ते आहे की या तीरावरून पहिल्या तीरावर जाणं, म्हणजे हा समुद्रपूर, हा संसारपूर, हा भवसागर पार करणं. आणि हा पार करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला कोण पार करू शकतात? कोण पार करून देऊ शकतात? तर ते आपले श्रीगुरु, आपले सद्गुरू आपल्याला पार करू शकतात. आणि माऊली ज्ञानोबा तेच सांगतात. या 22व्या क्रमांकाच्या ओळीतून माऊली ज्ञानोबा आपल्याला तेच सांगतात की बाबा रे, मला माझ्या सद्गुरूंनी या संसारपुरातून मला तारलं, मी तरलो. माऊलींचा अभंग आहे ना, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, हा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे. या तीरावरून त्या तीरावर मला पार केलं, माझा उद्धार झाला, जीवन कृतार्थ झालं. माऊलींचे शब्द आहेत. हे शब्द माऊलींचे कृतार्थच आहे हो. हे आपल्यासाठी आहे की आपणही सद्गुरूला शरण जावं, सद्गुरूंकडून आपणही आपलं भवसागर पार करून घेण्यासाठी मदत घ्यावी आणि त्या श्रीगुरूंना आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं. मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो संसार गुरु. तुर्तास आज या ओळीवरची सेवा आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. याच ओळीवर पुढे आणखी चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.